मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुका मोठ्या धुमधडाक्यात सुरू आहेत. नरखेड जिल्हा परिषदेच्या गटातील शिवसेनेचे उमेदवार संतोष अण्णा पाटील यांच्या प्रचारार्थ फॉर्म भरण्याच्या निमित्तानं त्यांचे लहान बंधू राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील यांनी मोठा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित होता. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटचा दिवस केला आहे, काय सांगा? हे शक्ती प्रदर्शन नाही आहे. हा मोहोळ तालुक्याचा पूर्ण पाठिंबा हा उमेश पाटील आणि त्यांच्या विचारामध्ये, राजू खरे आणि त्यांच्या विचारामध्ये जे म्हणून त्या ठिकाणी आमच्या बाजूने उमेदवार आहेत त्या सर्वांना पाठिंबा आणि जो उत्स्फूर्त प्रतिसाद तालुक्यातील जनतेने दिलेला आहे त्याच्या लक्ष देता आम्ही 100% सर्व आमचे उमेदवार 6 जिल्हा परिषद सदस्य आणि 12 पंचायत समिती सदस्य आमचे निवडून. धनुष्यबाण देखील आपल्या सोबत दिसत आहे. कशा पद्धतीची युती स्थानिकला झालेली आहे? धनुष्यबाणाची युती झालेली आहे, त्याचबरोबर तुतारीची पण युती झालेली आहे. घड्याळ, तुतारी, धनुष्यबाण. आता त्याच्यामध्ये काही मतदारसंघामध्ये ओव्हरलॅपिंग झालेलं आहे. तसे आम्ही सामुच्चारानं त्या ठिकाणचे अर्ज जे आहेत जिथं आमची युती असतानाही काही अर्ज एकमेकांच्या पडलेत ते त्या ठिकाणी चर्चा करून जे ठरले त्या पद्धतीनंच त्या ठिकाणच्या उमेदवार राहतील. त्याच्याकरता अजून जे काही काढून घ्यायची प्रोसिजर आहे त्या दरम्यानच्या काळात ते होईल. 2017ला आपण जे नरखेडमध्ये घोषणा केली होती अनेक विकास कामांची, त्यापैकी काहीच झालं नाही. त्यामुळे आता तुम्हाला नरखेड सोडण्याशिवाय पर्याय नाही असं बाळराजे पाटील म्हणतात. बाळराजे पाटलांना चॅलेंज केलं होतं माझ्या विरोधात लढवा म्हणून. तुम्हाला असं म्हटलं होतं की तुम्ही आमदार सोडा, मी नरखेड सोडतो. तुम्ही एवढे मोठे कारखानदार आहात, खानदानी पाटील आहात, 3-3, 4-4 पिढ्याची तुमच्याकडे आमदारकी आहे, 40 वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे, अख्ख्या मोहोळ तालुक्याचे मालक म्हणून घेता. मग मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये जाऊन माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाच्या विरोधात निवडणूक लढवण्याचं धाडस तुम्ही दाखवलं नाही. पोरांनी नाही ते नाही, बापान तरी धाडस दाखवा म्हटलं होतं, बापाने धाडस दाखवलं नाही. याचा अर्थ हे पळपुटे हे निवडणूक लढवायला का घाबरतात? कारण यांना माहीत आहे की ते स्वतः जरी माझ्या विरोधात उभारले तरी त्यांचा पराभव होणार आहे आणि त्यामुळं पराभवाला घाबरून त्यांनी उमेदवारी अर्ज माझ्या विरोधात भरलेला नाही. आम्ही संबंध तालुका नजरेसमोर ठेवून काम करतो. फक्त नरखेड आणि नरखेडचा भाग असा संकुचित विचार करत नाही. त्यांनी फक्त संकुचित विचार केला, त्यांनी फक्त अनगरण त्यांचा भाग असा संकुचित विचार केला म्हणून तो भाग सोडून मोहोळच्या दुसऱ्या भागात जाऊन त्यांना निवडणूक लढवण्याचं धाडस झालेलं नाही. तालुक्यात 6 तारखेला सगळीकडे कमळ दिसेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आता आजची अर्ज भरायला गर्दी बघितली, 10,000पेक्षा जास्त जनसमुदाय आमचा अर्ज भरण्याच्या करता आज एकवटला होता. त्यामुळं मोहोळ तालुक्याचा पाठिंबा हा कुणाच्या बाजूने आहे हे आजच स्पष्ट झालेलं आहे. 10 तारखेला कमळ हे गायब झालेलं दिसत. जरा मागे सरका तो. आणि खरं तर तालुका स्तराला तुम्ही राष्ट्रवादीशी देखील युती केलेला आहे, काय सांगा? राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष जरी असले तरी राजन पाटलाच्या विरोधामध्ये सगळे पक्ष एकत्र आहेत. इथं राजन पाटील वर्सेस सगळे इथं पक्ष नाही आहे. राजन पाटलाच्या विरोधातली सगळी जनता आहे. हे पक्षाचं लेबल फक्त तात्पुरतं असतं, इथं पक्ष वगैरे नाही. आम्ही राजन पाटला विरोधात काम करणारी माणसं आहोत आणि इथली जनता राजन पाटलाच्या विरोधात मतदान करते. नगरपालिकेला मोठं वातावरण तापलं होतं तालुक्याचं, आता झडपी आणि ह्याच्यासाठी काय असेल पंचायत समितीचं? 6-0 येतील. 6-0, 6च्या 6 झडपी आमच्या येतील आणि राजन पाटलाला 0 जागा मिळतील. कोणती आव्हानं समोर असणार आहेत तुमच्या? आव्हान निवडणुकीमध्ये आव्हान सगळ्याचं सारखं स्वीकारायचं असतं. आव्हान कमी जास्त कधी मानायचं नसतं. निवडणुकीमध्ये आपण आपल्या परीने निवडणूक लढवायची असते. निवडणुकीमध्ये आम्ही त्यांच्या परीने त्यांनी लढवतील, आमच्या परीने आम्ही लढवू. ओके, थँक्यू.